हॅलो मैत्रिणीनो, कशा आहात तुम्ही? बऱ्या आहेत ना? तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मैत्रिणी, मस्त पाऊस चालू आहे, गरमी होती, जरा थंड झालं तरी मी विचार केला व्हिडिओ करावा. माझा व्हिडिओ लेटच असतो कारण मला टाईमच लेट भेटतो. मग काही लोकांना काहीतरी वेगवेगळे डोक्यात विचार देतात, तर नाही, मला टाईमच नसतो. आणि आता आज संडे असून मला आत्ता टाईम भेटला, त्यासाठी मी आता चला व्हिडिओ करूया असं वाटलं. तर माझा व्हिडिओचा जो पॉईंट आहे तो कोणावर आहे मी सांगते. तुम्हाला आठवतं का काही दिवसामध्ये एका म्हणणे तो काळा कोंबड्या दाखवला होता त्या परातने? हां, ठीक आहे. तर या परातवर मी व्हिडिओ बनवणार आहे. तो घरात पण आहे आणि परात पण आहे. घरातमध्ये बसतो आणि परातमध्ये पण असतो, तसं आहे. तर ह्या काळा कोंबड्या कापलेल्या ह्या माणसाने काय केलं होतं, परवाशी 2 दिवसा अगोदर एक चिकन लपेटा रेसिपी दाखवली होती. आणि त्याच्यानंतर हा म्हणतो की त्याने हॉटेलचं नाव घेतलं होतं आणि त्या हॉटेलचं नाव घेऊन त्याने सांगितलं होतं की अगोदर तिथे चांगलं भेटायचं म्हणे आणि त्याच्यानंतर आहे ना आता त्यांची टेस्ट चांगली नसते. बघ भावा, मग हा व्हिडिओ झाला. त्याच्यानंतर लोकांनी खाली कमेंट करायला स्टार्ट केली की तुम्ही दुसऱ्या लोकांच्या ह्यांचं नाव का घेता, कशामध्ये व्हिडिओमध्ये दुसऱ्या लोकांचं नाव घेऊन का व्हिडिओ करतात, कोणाच्या हॉटेलला प्रमोशन का करतात, असं लोकांनी पुष्कळ लोकांनी म्हटलं. पण ह्याचं मजा काय आली, आज मी बघते सेम व्हिडिओ त्यांनी परत एडिट करून टाकलेला आहे. तर मी कमेंट खाली बघितली आणि त्याच्यामध्ये एक कमेंट होती की म्हणजे तू असं हे फालतूचंच करतो आहे, कशाला लोकांचं नाव घेतो आणि व्हिडिओ बनवतो. तर हा काय म्हणतो की ना, त्यांनी मला सांगितलं होतं की माझा व्हिडिओ कर माझं नाव घेऊन, आणि त्यांनी त्यांच्या पेजवर सुद्धा टाकलं होतं. पण मैत्रिणीनो, मला सांगा, जर कोणाचा व्हिडिओ प्रमोट करायचा असेल किंवा नाव कोणाचं हॉटेलचं नाव सांगायचं असेल तर ते लोक चांगलंच बोलणार ना की वाईट बोलणार. पण ह्या परातने काय केलं, घरात बसून नको असलेली कामं केली आणि बोला की त्यांचं ना टेस्ट चांगलं नव्हतं अगोदर, आत्ताचं टेस्ट चांगलं नाही, अगोदरचं टेस्ट चांगलं होतं. जर तुम्हाला कोणाचं प्रमोशन करायचं असतं ना, तर मग मी म्हणते खरोखर रिव्ह्यू द्या. पण तुम्ही खोटं म्हणजे ज्या लोकांचं चांगलं नाही त्याचं प्रमोशन का करतात? मग तुम्ही तो व्हिडिओ का शूट केला की त्यांची ती गोष्ट चिकन लपेटा जे आहे ते चांगलं होत नाही म्हणतात, मग त्या हॉटेलचं नाव का घ्यायला पाहिजे होतं? त्याच्यानंतर लोकांनी तुला पुष्कळ त्यांच्या व्हिडिओच्या कमेंट खाली पुष्कळ म्हणजे ज्ञान दिलं आणि शेवटी त्यांनी तो डिलीट केला का प्रायव्हेट केला मला माहीत नाही, पण तो व्हिडिओ आता दिसत नाही आहे. पण त्याच जागी आज त्याचा मी तो व्हिडिओ पाहिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी एडिटिंग केलेलं आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे, आता हे यूट्यूबमध्ये असंच आहे हो मैत्रिणी, सगळे यूट्यूबरच आहेत. म्हणजे एकतर ती घरात बसलेली ती चुचुंदरी, घरात पण बसते, बिलाच्या बाहेर पण येते, नाटकं पण करते आणि तुम्हाला माहिती आहे जे लफडे बिफडे सगळं जर मी ऐकत आहे बाबा, मला तर विचित्र वाटतं. तर हे लोक काय करतात, असे प्रोडक्ट दाखवतात की हे प्रोडक्ट घ्या आणि तुमच्या चेहऱ्यावर वापरा, झक मारा तुम्ही, तुमचं ते तोंड काही काळं इंद्रीसारखे हो, त्याला पिंपल्स हो, काही पण आहे असं तुम्ही ते काही विचार करत नाही, त्याला त्या प्रोडक्टच्या मागे पैसे भेटतात, हे तर शुअर आहे. तर ह्या परातने काय केलं, परातने त्या माणसाला कमेंट केली, ज्या माणसाने याला कमेंट, मी तुम्हाला लास्टला ना ही कमेंट पण मी टाकते ह्या व्हिडिओच्या लास्टपर्यंत पहा व्हिडिओ. तर तो म्हणतो की ना, मी त्यांना सांगितलं की त्यांच्या पेजवर ते जे व्हिडिओ टाकलेलं आहे तो काढा आणि आम्ही पण आमच्या इथला व्हिडिओ डिलीट केला आहे, असं हे लोक म्हणतात. मग जर तुम्हाला कोणाचं बदनामी करायची असेल तर तुम्हाला त्या व्हिडिओ म्हणजे तुम्ही का त्यांच्याविषयी बोलायला पाहिजे ना, तुम्ही काढ म्हणून सांगितलं नसेल, हो त्यांनीच काढ म्हटलं असेल, कारण तुम्ही त्याची बदनामी करता ना. त्यांनी तुमच्यावर केस बीस केलं, काही तुमच्यावर जुर्माना टाकला, आता बोलतात असे उडतात आहे बाबा यूट्यूबर लोक की 50 लाखाचा फाईन घालणार, 50 लाखामध्ये किती झिरो आहेत ते मला नक्की सांगा, की असं बोलतात ते ना 50 लाखामध्ये किती शून्य असतात म्हणून, की 50 कोटी. हो, मग यूट्यूबमध्ये हेच धंदे आहेत ना, असं फालतूगिरी करायचं. आणि जर कोणी तुमच्यावर आवाज केला, उठवला की तुम्ही फालतूगिरी करत आहेत, तुमचा पोलखोल होत असेल तर मग नाही, पोलखोल आपण नाही हो, ह्या लोकांनीच ते कुठल्या टॉक शोमध्ये गेलं होतं, फालतू टॉक शो, तिथे जाऊन ह्या लोकांनीच त्यांची पोलखोल केली होती लोकांसमोर. मग ह्या लोकांनाच मी सांगते, तुम्हीच आम्हाला द्या 50 लाख रुपये, ठीक आहे ना. मला सांगा कमेंटमध्ये 50 लाखमध्ये किती शून्य असतात. मी बघते, चेक करते, तुम्हाला कळतं की नाही म्हणून. खरोखर माहिती नाही, एकदम निर्लज्ज बाईक आहे. आता परत तर एकदम निर्लज्ज आहे, ह्याला काही अक्कलची काय म्हणतात, परवाशी बायकोला गंठन केलं
मैत्रिणीनो, मी आज एक व्हिडिओ परत याचा पाहिला की हा एका ज्वेलरी शॉपमध्ये गेलेला आहे आणि हा ज्वेलरी शॉपमध्ये जाऊन ती एक बाई तिथे गंठण घ्यायचे. तुम्ही मला सांगा, आजकाल हो त्यांच्या व्हिडिओमध्ये आता जर यांचा व्हिडिओ जर पुष्कळ लोक लाखो लोक बघत असतील आणि ती बाई त्या बाईचा फोटो काढून फेसबुकमधून कोणी फोटो काढून ही बाई कुठे राहते काय करते असे पुष्कळ घटना झालेल्या आहे मैत्रिणीनो. म्हणजे फॉलोअप होतं त्या व्यक्तीचं फॉलोअप होतं. हा सीधा गेला त्या ज्वेलरीच्या शॉपमध्ये आणि त्या बाईला म्हणतो, हो का तुम्ही गंठण घेता, कितीची? ती म्हणते 10 तोल्याची. मला म्हणायचं आहे की बाबा गंठण घ्या, काय घ्या, तुम्ही तुमच्यासाठी घेतात. तसं अमेरिका फॉरेनमध्ये कसं आहे, जर तुम्ही कुठे बाहेर जात असाल आणि कोणाचं परमिशन नसेल तर तुम्ही त्यांचा चेहरा ब्लर करतात, पण तिथे तर ह्याने सीधा त्या बाईचा फोटो टाकलेला आहे. तसंच एक फिश मार्केटमध्ये पण गेला होता आणि त्या फिश मार्केटमध्ये सुद्धा त्या बाईला राग आला होता. तो म्हणते आमचा फोटो का काढतोय. म्हणजे काही लोकांना आवडत नाही तुम्ही असे व्हिडिओ काढतात आणि यूट्यूबवर टाकतात, काही लोकांना पटत नाही. पण ह्याला काय, ह्याला डॉलरची उद्या त्या बाईला फॉलो करून कोणी गेलं आणि त्या बाईच्या घरी डाका पडला तर याची जिम्मेदार कोण? याची जिम्मेदार असतं हा परात जो घरात असतो. बरोबर आहे की नाही. आणि डिलेवरी बॉयसारखा फिरत असतो. लोकांना कसं उल्लू बनवायचं हे या लोकांकडे चिकन घ्यायचं असतं. चिकन लपेटा केला बरोबर त्या हॉटेलची पण बदनामी केली. जर कोणाची बदनामीच करून घ्यायची असेल तर तो हॉटेल त्याला देणारच नाही. तुम्ही माझं चॅनलचं नाव घ्या किंवा माझ्या हॉटेलचं नाव घ्या, ते बोलणारच नाही ना. मग शेवटी त्या हॉटेलवाल्यांनी माझ्या प्रकारे ह्यांनी बदनामी केली म्हणून ते व्हिडिओ डिलीट करायला लावले त्या चिकन लपेटाची. आणि मग बुक केलेले आहेत ना डॉलरचे, परत व्हिडिओ अपलोड केला. म्हणजे कोणाची बदनामी करू. आणि मी सांगते मी तो जर व्हिडिओ डिलीट झालेला असेल ना, केलेला सुद्धा असेल ना, तर त्याचे डॉलर भेटतात बरं का. जेवढं बघितलं असेल ना तेवढे डॉलर त्यांना भेटले असतील. बाकीचं काही नाही, जेवढे भेटले तेवढ्यात मजा मारायची. असं काहीतरी असेल. पण कोणाचं बदनामी एवढं करायचं नाही हो, खोटं. जर तुमचं खरोखर कोणाला माहीत असेल, जर तुम्ही खरोखर बोलत असाल खोटं, तर ते लोकांना पटतं की तुम्ही खोटं बोलताय, खरोखर खोटं बोलताय. नाही जसं मला पण वाटलं, मला पण पटलं नाही बाबा. ती बाई ज्वेलरी शॉपमध्ये बसली आहे आणि तुम्ही जसं ते गंठण तिला दाखवतात आहे, किती तोळ्याचं घेतलं असं म्हणतात आहे. तर मला तर एकदम म्हणजे चुकीचं वाटलं. सीधं जाऊन त्या बाईला मला तर असं अजिबात लेडीजवर बरोबर आहे ना इन्क्वायरी कोणी जेंट्सने केलेली अजिबात नाही आवडत. मी असती आता एक हँड कोण वाजवलं असतं, म्हणजे मला असं कोणी विचारलं असतं ना, म्हटलं पहिला व्हिडिओ खाली कर असं बोलली असते. का? कारण आपलं पर्सनल आहे. लोक आजकाल सोन्याचे दर किती वाढलेले आहेत. लोक फॉलो करून येतील, फोटो काढतील, फेसबुकवर विचारतात, लोक फॉलो करतात, फ्रेंडशिप रिक्वेस्ट पाठवतात. तुम्हाला माहीत नाही काय काय आजकाल चाललेलं आहे याच्यामध्ये यूट्यूबच्या दुनियामध्ये आणि आपलं सोशल मीडियामध्ये. तर असंच तुम्ही पण जरा सावधान राहा. असे कुठले यूट्यूबर भेटले असतील तर त्यांच्याबरोबर जाऊन दागिने बिगिने घेतले. आता बघा परवाशी खादाड खाऊच्या याच्यामध्ये कोण गेली होती, तिने डायमंड दाखवले. बाबा कशाला एवढा शो ऑफ करायला पाहिजे. गच्ची प्रकरणाच्या मॅडम डायमंड दाखवून बसल्या होत्या. म्हटलं बाबा काय फायदा आहे पैशाचा, उद्या तुमचं जीव धोक्यात जाऊ शकतो तुम्ही असे डायमंड लोकांना दाखवतात. त्या लोकांचे व्हिडिओ लाखो लोक बघतात, फालतूपणा बघतात लाखो लोक व्हिडिओमधला. तर तुम्ही काय म्हणतात, स्वतःचा सिक्युरिटी तुम्हाला ठेवायचं असं वाटत असेल तर नक्की असं फालतूगिरी करू नका. आणि जर तुमचं मनाविरुद्ध जर कोणी व्हिडिओ काढला असेल तर जाऊन सीधा पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करा. तर तुम्ही कुठे जात असाल आणि कोणी शूटिंग केलं तर पहिलं त्यांना सांगायचं की मी शूटिंगमध्ये मला यायला आवडत नाही. तर नक्की तुम्ही तसंच करा. किंवा त्यांना सांगा ब्लर पण नाही चालणार, माझा तो व्हिडिओमध्ये माझा चेहरा दिसला नाही पाहिजे, मी दिसली नाही पाहिजे, असं त्यांच्याकडे अट ठेवायला पाहिजे. बाकी जर काही नाही माहिती. मग व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा. आणि समजवा त्या परातला जो घरात असतो. बाकीचं काय नाही. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा. पूर्ण व्हिडिओ पहा. आणि कोणाची बदनामी करायची असेल ना, म्हणजे खोटी बदनामी करू नका. खरी करत असाल ना तर म्हणजे प्रूफ दाखवून करा. जसं मी तर बदनामी नाही करत आहे, पण मी लास्टला एंडला ते फोटो म्हणजे हे टाकते, त्या सबस्क्रायबरने याला उत्तर कसं दिलं आणि ह्याने त्या सबस्क्रायबरला कसं उद्धटपणे उत्तर हे नक्की पहा. माहिती नाही. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि काय करायचं. बाय बाय.